ते सुमित राघवन सर यांना कोण नाही ओळखत. हे मशहूर कलाकार आहेत. सिरियल्सला पण काम केले ना, हिंदी मूवीजला पण काम केले, मराठी मूवीजला पण. हे ॲक्टर आहात, मशहूर आहात, यांना सगळी ओळखतात. आज ते आमच्या या दापोली तालुक्यात चिखलगाव इकडे आलेले आहेत आणि ते पण लोकमान्य टिळक विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेजला 44 इयर्स झालेले आहेत. त्याची वर्धापनसाठी ते आलेले आहेत. ते आता इकडे त्यांना ते अतिथी बोलून येतात. ते आता बोल काय आहात ते आपण ऐकू आणि आतला कार्यक्रम होते ती पण आपण बघू. पोरा काय कविता बोलणार आहेत, गाणी बोलणार आहेत, पोरा ढोल वाजवणार आहेत, हार्मोनियम वाजवणार आहेत, ते आपण आतला बघू. चला. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. व्यूअर्स कैसे हो सगळी. उम्मीद करता है बेस असाल. मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा फजल करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे. आज मी आलो आहे चिखलगावला. चिखलगाव हे आमच्या तालुक्यात दापोली तालुक्याचं गाव आहे. आणि कुणाला जास्ती माहिती मला द्यायची पण गरज नाही, कारण हे मोप फेमस आहात, आपले ग्रेट लीडर आहात. म्हणजे बाल गंगाधर लोकमान्य टिळक हे आपले राष्ट्रासाठी स्वराज्यासाठी खटपट करणारे. याने स्वराज हा मी मिळवूनच राहीन, स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यांनी हे सर्वांना जागृत केलं आणि त्यांनी हा स्वराज ठेवूनच राहिलं. ते त्यांच्या मातीत हे मूळगाव आहे त्यांचा, लोकमान्य टिळकांचा. आणि लोकमान्य टिळक म्हणजे त्यांची तारीफ करणं जितकी कराल तुम्ही तितकी कमी आहे, कारण ते टीचर पण होते, बॅरिस्टर पण होते. मग ते त्यांचे म्हणजे ते केसरी पेपर पण चालवायचे. आणि त्यांनी गणेशोत्सव जी आहे ती एक सार्वजनिक ऐसा केला की त्यातला हिंदू मुस्लिम सगळे मीटिंगला आशियाचे काय. ते ही जी शाळा आहे ही लोकमान्य टिळक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज चिखलगाव ही आहे. ते चला बघूया. आज सुमित राघवन सर आलेच इथे, त्यांची आपण बोल ऐकूया. प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय ढेरे प्रीती मॅडम यांनी स्थानापन्न व्हायचे. तर्फे आम्ही आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मित्रहो, लोकमान्य टिळकांच्या केवळ नावानेच नव्हे तर वास्तव्याने देखील पुढे झालेले हे चिखलगाव, कोकणातील हे दुर्गम पण निसर्गरम्य गाव, इतिहासाच्या पुस्तकातून लहानपणी टिळकांचं मूळ गाव अशी आपल्याला या गावाची ओळख. या ओळखीतूनच चिखलगावाशी आपल्या सर्वांचं एक अतूट नातं निर्माण झालेलं आहे. लोकमान्य नेहमी म्हणायचे,
स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकांचं स्वागत करीन, कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण करता येतो. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी डटकाळी फोडून इंग्रजी साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या लोकमान्य टिळकांनी देशासाठी जे कार्य केले त्याचा विसर आपल्याला कधीच पडणार नाही. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी लोकसाधना परिवारातर्फे विनम्र अभिवादन. तसेच लेखन कृती आणि उक्तीतून मराठी संस्कृतीच्या क्षेत्रात एक नवीन साहित्य चळवळ निर्माण करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात समाज बदलण्याची पहाट निर्माण करणारे क्रांतिकारी कलावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही लोकसाधनेच्या वतीनं विनम्र अभिवादन. मित्रांनो, लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या विचाराने प्रेरित होऊन संस्थेने सार्वत्रिक शिक्षणाचे कार्य हाती घेतले आणि अनेकांच्या योगदानातून चिखलगावला एक नवीन शैक्षणिक सृष्टी आकारच झाली. आज लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, लोकमान्य टिळक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, प्राथमिक शाळा, लोकमान्य ग्रंथालय म्हणजे संपूर्ण लोकसाधना परिवाराचा आज वर्धापन दिन सोहळा. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे औचित्य साधून आज माननीय डॉक्टर राजा दांडेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत असे आघाडीचे गायक आणि प्रसिद्ध अभिनेते माननीय सुमित राघवन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. या कार्यक्रमास आपण सर्वांना निमंत्रित करताना आम्हास मनस्वी आनंद होते. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे लोकसाधना परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात ओंकार मदन होईल. ओंकार ओंकारनाथ श्रुक. नेहमीच गजबजून गेलेली असते असे समोर बसलेले न मावळणारे माझे सर्व सूर्य, सर्वांना सुरुवातीला शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, ही भूमी अशी आहे की प्रत्येकाच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये उत्साह निर्माण करणारी ही भूमी आहे. सुरुवातीचा काळ अतिशय वाईट होता आणि याच काळामध्ये एक महान क्रांतिकारक, समाजसेवक हळूहळू पावलांनी या भूमीमध्ये आले आणि मातीला सुद्धा धन्यवाद वाटला असेल की ज्या क्रांतिकारकाच्या पावलाने आम्ही धन्य झालो. माती सुद्धा हसत असेल की त्यावेळेला
ही माती परकीयांच्या जोगडामध्ये होते आणि या जोगडातून मुक्त करण्यासाठी कोणाची तरी ती वाट पाहत होती आणि असेच महान क्रांतिकारक समाजसेवक लोकमान्य टिळकांच्या नावानं या ठिकाणी ही माती धन्य झाली. जेव्हा टिळक या ठिकाणी आले असतील तेव्हा या मातीला खूप हसू आला असेल, ही कल्पना आपण फक्त करू शकतो. आणि त्यांच्या स्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि त्यांच्याच प्रेरणेतून या गावामध्ये अंकुर वाढायला लागले. त्यांच्यासारखेच क्रांतिकारक, बाणेदार, सुंदर विचाराचे मुलं या विद्यालयामध्ये तयार व्हायला लागले. पण ही तयार होण्या अगोदर याच भूमीमध्ये एक महान अंकुर जन्माला आले. ते म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजा दांडेकर. तुम्हाला मुलांना कल्पना नसेल की जेव्हा त्यांनी विचार केला की या माळरानावर इथे यायचं, घनदाट जंगल, झुळझुळ वाहणारे झरे, इथे काही नसेल. आता आपल्याला सुजलाम झालेला भाग बघायला मिळतो, पण त्यावेळेला काही नव्हतं. अशा उन्हाळ उगाळ सुंदर जंगलाने नटलेल्या भागामध्ये यायचं आणि काय करायचं? इथे आपल्याला थांबता येईल का? मुलांसाठी काय करता येईल का? हा विचार डॉक्टरांच्या मनामध्ये त्यावेळेला आला असेल की जी गोरगरीब मुलं आहेत आणि या गोरगरीब मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. हा विचार त्यावेळेला येणं खूप महत्वाचं आहे. आणि असाच विचार घेऊन टिळकांच्या प्रेरणेने वृत्त घेऊन घरादाराचा सुद्धा विचार न करता, आज डॉक्टर म्हणजे ते पेशाने डॉक्टर आहे, त्यांनी खूप पैसे कमवले असते, पण सगळा विचार बाजूला सोडून समाजसेवेचं वृत्त हाती घेऊन लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, गोरगरिबांच्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून हातात नेहमी ते म्हणायचे, माझ्या हातात झोळी आहे, मी 4 जणांकडे जाणार आणि मुलांसाठी, इतिहास समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि ते पैसे लोकांकडून आणायची खूप अवघड गोष्ट आहे. आणि मग या व्यक्तीला साथ देणाऱ्या दुसऱ्या म्हणजे या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सन्माननीय दांडेकर मॅडम आज त्या उपस्थित नाहीत, पण त्यांनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या दोघांनी हातात वृत्त घेऊन एक छोटस रोपटं लावलं आणि त्या रोपटीची बाग झाली आणि त्या बागेमधली फुलं ही हसणारी सगळी फुलं आहेत आणि त्यांच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला दररोज बघून सगळ्यांना आनंद वाटतो. मित्रांनो, हे वृत्त ज्याने घेतलं आणि ते आज धन्य झालेले आहेत, त्याचं कारण काय आहे की ही सगळी फुलं आहेत वेगवेगळ्या रंगीबेरंगी याच्यामध्ये इकडे तिकडे बागडताना हा परिसर निसर्गमय झालेला आहे. त्याचं कारण काय आहे की त्यांनी लावलेलं रोपटं आणि त्यांना झालेला आनंद. आणि याला साथ देण्यासाठी त्यांचे चिरंजीव सन्माननीय कैवल्य दांडेकर सर आणि धनश्री मॅडम या दोघांनी सुद्धा चिकाटीनं, जिद्दीनं, तेवढीच ताकद लावून या संस्थेला हातभार लावायला सुरुवात केली आणि पुढे जोमानं हे काम आता सुरू आहे. आणि म्हणूनच त्यांच्या या प्रयत्नातून आज संस्थेचं भारतामध्ये नाही तर जगामध्ये सुद्धा नाव झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचं कारण काय की नुसतं नाव होत नाही, तर या संस्थेमध्ये राबवलेले सगळे प्रोजेक्ट, सगळे प्रकल्प हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, मी प्रमुख अतिथींना सांगेन, तुम्हाला अतिथी माहितीच आहे की आपले सगळ्या वेगवेगळ्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आपली ओळख होईलच. वेगवेगळ्या मालिका असतील, ते उत्तम सूत्रसंचालक आहेत. अशा महान अतिथींना मला सांगायचं आहे की या विद्यालयामध्ये 1ली ते 12वी पर्यंतचे वर्ग भरतात आणि 1ली ते 12वी पासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी राबवले जातात. मग आमचे नाचणेकर सर असतील, भावे मॅडम असतील, दररोज
जे प्रकल्प किंवा उपक्रम राबवले जातात ते आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवरती टाकले जातात, ते पालकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ग्रुपद्वारे करत असतो. 5वी ते 10वी पर्यंत माध्यमिक विभाग आहे, यामध्ये सुद्धा आमची सगळी जी टीम आहे ती टीम सकाळपासून अगदी 8 वाजल्यापासून आम्ही शाळेला सुरुवात करतो ते 4 वाजेपर्यंत, 4:15 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी सुद्धा वसतिगृहाच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगितलं की वसतिगृहाला जे रेक्टर आलेले आहेत ते संध्याकाळी सुद्धा 9 वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम मुलांकडून करून घेतात. उत्तम प्रकारचं इंग्लिश मुलांनी कसं बोलायला शिकलं पाहिजे याचा हा उत्तम प्रयोग या ठिकाणी सध्या सुरू आहे. आणि आम्ही जे प्रकल्प करतो या प्रकल्पाच्या माध्यमातून ते मुलांपर्यंत आणि पालकापर्यंत ते पोहोचवले जातात, समाजापर्यंत पोहोचवले जातात. 11-12 सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तर ही सगळी आमची जी प्राथमिक असेल, माध्यमिक असेल आणि ज्युनियर कॉलेजची सगळी टीम आहे, ही सगळी एक टीम आहे आणि त्यामुळे जोमानं काम करत असतात. आणि हे जोमानं काम करण्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजा दांडेकर आणि सचिव कैवल्य दांडेकर सर आणि आता जे नवीन आमचे तडफदार तरुण या पंचक्रोशीचे सरपंच सन्माननीय आविलकर सर हे नेहमी आम्हाला या ठिकाणी मदत करत असतात. विशेष सांगायचं म्हणजे कुठल्याही शाळेमध्ये असा प्रोजेक्ट राबवला नसेल तो आपल्या शाळेमध्ये राबवला जातो, तो म्हणजे ग्रामसभा. मुलांना ग्रामसभेची माहिती ग्रामपंचायतमधून त्या ठिकाणी दिली जाते. प्रत्यक्ष अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आमच्याकडे राबवला जातो तो म्हणजे तुम्ही आता ज्या एरियामधून आलात MS80 म्हणजे सुरुवातीचं IBT, या IBTच्या माध्यमातून मुलांना फिटिंग, वेल्डिंग, कार्पेंटरी त्या ठिकाणी शिकवलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करायला शिकवले जातात. नुसते शिकवले जात नाही तर ते पदार्थ सकस पद्धतीनं कसे तयार करता येतील त्यांचं एक मोठं फेस्टिवल आम्ही दरवर्षी घेत असतो. त्याचं त्या ठिकाणी इन्स्पेक्शन होतं, त्यांचे नंबर काढले जातात आणि ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचवलं जातं की आमचे विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळे पदार्थ कसे तयार करतात. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठल्याही शाळेमध्ये केलं जात नाही. आमची मुलगी प्रत्येक वर्गातील मुली ज्या आहेत त्या मुली सुद्धा वेल्डिंग करतात. हे कुठल्याही शाळेमध्ये घडत नाही. फिटिंग, वेल्डिंग सुरुवातीपासूनच मुलांना कमवानी शिका ही पद्धत आमच्या विद्यालयामध्ये शिकवली जाते. आणि विशेष सांगायचं म्हणजे विद्यार्थी हे स्वतःचे पैसे कसे कमवायचे हे टेक्निकलच्या माध्यमातून कमवतात. आणि विशेष म्हणजे आता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगितलं की तुम्ही स्वतःचे पैसे स्वतः कमवायचे उन्हाळी सुट्टीमध्ये काम करून. आणि हे काम करत असताना पालकांना अजिबात त्रास द्यायचा नाही आणि मुलांनी ते पैसे जमा केलेले आहेत. म्हणजे स्वतः कमवायचं आणि पालकांना त्रास न देता या शाळेला सुद्धा कसा हातभार लागेल हे मुलांना या ठिकाणी शिकवलं जातं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी विद्यालयामध्ये राबवत असतो. आणि याचा एक प्रचित म्हणजे या विद्यालयाला गेल्या वर्षी 2 लाखाचं बक्षीस मिळालं वेगवेगळ्या उपक्रमामुळे. आणि त्यामुळे आमची शाळा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहीत झाली, राज्यामध्ये तर माहीत आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या शाळेचे सगळे उपक्रम त्या ठिकाणी जात असतात. आणि याचा परिणाम म्हणजे बाहेरच्या पंचक्रोशीतून, बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा मुलं आपल्याला येतात. फक्त या परिसरात येतात असं नाही, तर याचा परिणाम चांगला झालेला आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये एकमेव ही शाळा अशी आहे की विद्यार्थी संख्येत चांगला आहे. तर या शाळेमध्ये राबवलेले प्रोफेसर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपल्या शाळेला आत्ताच विद्यावाहन नावाच्या या ठिकाणी 2 गाड्या आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना न्यायचं आणायचं काम सुद्धा या ठिकाणी आपल्या शाळेमार्फत केलं जातं. पालक संपर्क हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपले शिक्षक प्रत्येक गावामध्ये जातात, पालकांच्या समस्या समजून घेतात. तर असंही काम या ठिकाणी संस्थेमध्ये चालत असतं. आणि यावेळेस शाळेला पुन्हा एकदा सुंदर वैभव आलेला आहे आणि सर्वांच्या अथक परिश्रमातून. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं बरोबर संपवतो. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले, आज आपल्याला आवर्जून भेट द्यायला आलेले अनेक पाहुणे, संस्थेचे हितचिंतक आणि माझे सगळे मित्रमंडळ,
आपल्यासमोर आज प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले जे पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देणं ही कशी द्यायची याचा मी बराच वेळ विचार करतो. आपल्या सगळ्यांना एक अभिनेता म्हणून, एक निवेदक म्हणून, एक गायक म्हणून आपल्याला त्यांची ओळख आहे. आपण अनेक वेळेला त्यांना पडद्यावरती पाहतो, पण मला हे नेहमी कुतूहल असतं की पडद्यावरची माणसं ही पडद्यामागे कशी असतात. आणि जेव्हा जेव्हा अशा माणसांना मी भेटतो, आपल्याकडे मागच्या कार्यक्रमांनी अशीच अनेक आज मोठ्या पदावर काम करणारी आणि लोकांसमोर असलेली अनेक चेहरे आपल्यासमोर आले होते. तर ह्या सगळ्या लोकांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे फार प्रकर्षाने जाणवतं की माणूस म्हणून ही खूप संवेदनशील माणसं आहेत. आणि ही संवेदनशीलता अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जात असते आणि त्यातनं ते व्यक्त होत असतात. आणि त्यांच्या व्यक्त होण्यामध्ये कुठेतरी हे सगळं जाणवत असतं. आणि चिखलगावसारख्या एका छोट्याशा गावामध्ये चाललेली जी काही धडपड आहे, तर ती धडपड कुठेतरी आज तुमच्यासारख्या मान्यवरांच्या माध्यमातून जे अजाणते आहेत, त्यांना आता या गोष्टींची कल्पना नाही, अशा लोकांपर्यंत जाऊन पोहोचावी. निदान इथे काम करणारे हात जरी आम्ही असलो तरी आमच्या पाठीमागची शक्ती तुम्ही व्हावं या हेतूनी मुद्दामून आम्हाला वाटतं की आम्ही तुम्हाला या आमच्या कुटुंबामध्ये समाविष्ट करून घ्यायला बोलवलेलं आहे. पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे असं मी म्हणणार नाही, कारण हे आपलं लोकसंख्येचे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे एक भाग म्हणून तुम्ही आमच्यामध्ये आलेले आहात. तर हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की अनेक वेळेला आपण आज म्हणतो की मराठी शाळांची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. तर मराठी शाळांची परिस्थिती चांगली होण्यासाठी काय करता येईल, तर त्याचे अनेक प्रयोग आपण या शाळेमध्ये करतो. शाळेची प्रयोगशाळा झाली पाहिजे असं म्हटलेलं आहे आणि पुस्तकांमधनं आईने मागेल की शाळा ही आपली प्रयोगशाळा असली पाहिजे, त्याच्यात आपण अनेक प्रयोग करतो. तर असेच या शाळेमध्ये दरवर्षी असंख्य प्रयोग होत असतात. तर आमचे शिक्षक की या माध्यमातून चिखलगावातली ही छोटीशी शाळा आज या प्रयोगांच्या माध्यमातून इतर शाळांपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्यांचंही त्या शाळाही विकसित व्हाव्या. तर असे हा आपला हेतू, हा आपला उद्देश आज जे अनेकांपर्यंत येऊन पोहोचू शकतात. केवळ त्यांच्या काही शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की त्यांना फॉलो करणारे, त्यांना ऐकणारे अनेक लोक आहेत. असे सुमित राघवन सर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या औपचारिक ओळख करून द्यायची म्हटली तर सिनेमा, नाटक, सिरियल अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता हे माझ्यासमोर हातामध्ये बघता येते ही सगळी पानं ही त्यांनी केलेली त्यांची कारकीर्द आहे आणि ती वाचायला सुरुवात केली तर वेळ पूर्ण इतकी मोठी कारकीर्द आहे. वास्तव फेडे सारख्या टीव्हीवरच्या मालिकेपासून सुरुवात करून आज असंख्य मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका वठवलेल्या आहेत. त्यातले काही ठराविक म्हणजे वागळेची दुनिया, हरकती, साराबाई वर्सेस साराबाई अशा गाजलेल्या मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका आहेत. आणि त्याचप्रमाणे उत्तम निवेदक म्हणून, एक अँकर म्हणूनही त्यांनी अनेक कार्यक्रमांचं निवेदन केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनही ते आपल्या सगळ्यांना उत्तम परिचित आहेत. केवळ अनेक मोठमोठ्या फिल्म्स म्हणजे चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांबरोबर ते चित्रपट केलेले आहेत. एकदा काय झालं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, बकेट लिस्ट, आपला माणूस, संदूक, हॉलिडे, कुछ लव जैसा, माय नेम इज खान, फिराक, यू मी और हम असे काही चित्रपट आहेत की ज्या चित्रपटातून त्यांच्या भूमिका या गाजलेल्या आहेत. तर विशेष करून संदूक चित्रपटाविषयी मला वाटतं आवडून सांगितलं पाहिजे की अतिशय एक
महत्त्वाचा मेसेज देणारी, एक महत्त्वाचा संदेश देणारी अशी एक फिल्म ती बनली आणि प्रचंड उत्कट अभिनय त्या फिल्ममध्ये झाला. अतिशय हलक्या रंगाने जाणारी पण अतिशय प्रेरक असा एक मेसेज देणारी ती फिल्म होती. आणि अशा सगळ्या प्रचंड मोठ्या कारकिर्दीतनं जे अनुभवांचं आठवडं आज राघवन सरांच्या पाठीशी आलेलं आहे ते केवळ आजच्या कार्यक्रमाची ही सुरुवात आहे. इथनं पुढे त्यांनी वारंवार इथे यावं आणि आमच्या सगळ्यांसोबत ते अनुभवांचं आठवडं वाटावं आणि आम्हालाही त्यातनं विकसित करावं अशी आमचा असा हट्ट असेल आणि तो हक्काने आम्ही इथनं पुढे त्यांच्याकडे करू. तर असे अनेक क्षेत्रांमध्ये अतिशय वैविध्यमान काम केलेलं आणि अतिशय प्रचंड अनुभवी असे ज्येष्ठ कलाकार आपले सुमित राघवन सर आज आपल्याकडे आलेले आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीतल्या ओळखीपेक्षा एक अतिशय संवेदनशील, एक अतिशय वाचनप्रिय आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मला वाटते म्हणजे मराठी शाळेमध्ये आपुलकी आणि प्रेम असणारा असा एक जाणता व्यक्ती, जाणता ज्येष्ठ कुटुंबीय आज आपल्या कुटुंबात सामील होते. तर मनापासून मला असं वाटतं की त्यांचं आपल्या कुटुंबामध्ये स्वागत करतो आणि इथनं पुढे वारंवार आपण निमंत्रण न देता ते येतील अशी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद. त्यांचं हार्दिक स्वागत करावं. या ठिकाणी स्वागत आणि सत्कार शाह सिंह यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मान आणि शान संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजन दांडेकर यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. मी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय वेगळीकर यांना विनंती करण्यात की त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं. सन्माननीय राजेश शेळेकर सर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि उद्योजक आहेत, तेही या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याही संस्थेच्या वतीनं मी डॉक्टर दांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं. यानंतर या गावचे प्रथम नागरिक माझे विद्यार्थी आणि संस्थेचे विश्वस्त सन्माननीय दिनेश आगरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लोकसंख्या परिवाराचे हार्दिक स्वागत होते. स्वागत करते विद्यार्थी प्रतिनिधी. यानंतर संस्थेचे सचिव आणि विश्वस्त कैवले साहेब यांचे या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करते. त्यानंतर संस्थेचे विश्वस्त बाळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी
विद्यार्थी प्रतिनिधी तुला पुष्पे हार्दिक स्वागत करते. त्यानंतर संस्थेचे माझे विश्वस्त सन्माननीय गांधी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही या ठिकाणी तुला पुष्पे हार्दिक स्वागत होत आहे. स्वागत करते विद्यार्थी प्रतिनिधी. यानंतर सुशांत बाळ सर या ठिकाणी उपस्थित, त्यांचे या ठिकाणी तुला पुष्पे हार्दिक स्वागत होत आहे. संस्थेच्या कृती केळकर यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. त्याच्यानंतर मुख्याध्यापक सन्माननीय सर यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय नाचनेकर सर यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. महत्वाचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पांडुरंग ढेरे सर यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांचा या ठिकाणी सत्कार आणि शुभेच्छा संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर दांडेकर सरांना आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुधीर राघवन सरांना विनंती करणे की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. लोकसत्ता परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यानंतर कुठलाही कार्यक्रम म्हटला की दीप प्रज्वलन असतं. लोकसत्ता परिवाराच्या वतीनं आज आपण दीपपूजन करणार आहोत. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर दीपपूजन करावं. एक वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमाचं. एक वेगळ्या प्रयोगातून आपण हे दीपपूजन करणार आहोत. निसर्ग शिक्षण आणि राष्ट्रीय शिक्षण या टिळकांनी दिलेला विचार पाठीवर सरस्वती रेखाटून आम्ही हे दीपपूजन करत आहोत. मी सुधीर राघवन सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या पाठीवरती सरस्वती रेखाटून या कार्यक्रमाचं दीपपूजन करायचं. ज्ञानाचा प्रकाश वेगाने सवय आणि जन्मले आहे याचे वेगळं रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मी सुधीर राघवन सरांना विनंती करेन की त्यांनी वृक्षाला पाणी देऊ आणि पाणी दिल्यानंतर या ठिकाणी सवय आहे ती आपोआप वेगवेगळी होणार आहे. एक आपल्या टेक्निकल विभागाचा हा प्रयोग आहे. Gracias.
आपल्याला वेगळ्या प्रयोगातून आम्ही हे एक सूचन केलेलं आहे. संस्थेच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही काही घेऊन कार्यक्रम करत असतो. यावर्षी एक वेगळी कल्पना डोक्यात आली, ती म्हणजे कवितांमधून लोकसाधनेच्या जडणघडणीची मांडणी करणार. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या सर्व कविता मुलांनी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यावरचं जे सादरीकरण आहे ते मुलांनी बसवलेलं आहे. तरी स्फूर्ती घेऊनच दरवर्षी प्रत्येक वर्धापन दिन साजरा होत असतो. त्याप्रमाणे यावर्षी सगळ्या मुलांच्या मेहनतीतून उभा राहिलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाकडे आता आपण वळूया. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या प्रयोगशाळेचे सहशिक्षक अजित सर यांच्या लोकसाधना या ठिकाणी करूया. समोर बसले विद्यार्थी बैठे बैठे पीछे लो. मन की आराधना जग
धन्यवाद. आता लोकसाधनेचा प्रवास आपण हळूहळू कवितांच्या माध्यमातून उलगडणार आहोत. ग्रामीण भागात काम करणारी संस्था विकासाचे स्वप्न उराशी बाळगून गेली. 42 वर्ष अखंडितपणे काम करणारी संस्था ग्रामविकासाचा पाया घेऊन शिक्षकांमध्ये नवनवे प्रयोग करणारी आणि उल्यांच्या पोरांना समर्थ हात बनवणारी आपली लोकसाधना. त्यातील प्राथमिक शाळेची मुलं सांगत आहेत त्यांच्या शाळेची गोष्ट, त्यांच्या शब्दात बिनभिंतीची उघडी शाळा. विठले गुरु झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या मुंग्यांचा. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या मुंग्यांचा. फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. सुगरण बांधे उलटा वाड, पाण्यावर ते चाले घोडा. मासोळी समबिन पायाचे बेडकीचे लेकरू. मासोळी समबिन पायाचे बेडकीचे लेकरू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो. खबदाळातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. खबदाळातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. या कवितेप्रमाणेच आज आपली प्राथमिक शाळा खरंच बिनभिंतीची आहे. कारण निसर्गासारखा दुसरा गुरु नाही असं जे आपण म्हणतो ते यांच्या अनुभवात यावं व त्यांना नवनवीन स्वप्न पडावीत अशी या शाळेची रचना आहे. ग्रामीण आपल्या दोस्तांच्या या नृत्यानंतर शाळेतल्या धमाल आठवणी, तासांच्या गमती जमती घेऊन येत आहेत माध्यमिक शाळेची मुलं. अशीच आमची शाळा, प्रत्येक ऋतूप्रमाणे ती वेगळी वाटते. कधी खूप मजा येते
तर कधी अगदी कंटाळा येतो, तर कधी खूप राग येतो, तर कधी घरी जाऊ नये असे वाटते. आमच्या शाळेची इमारत, छानसे वर्ग आणि हो आता तर डिजिटल क्लासरूम, सगळी मज्जा आहे. या डोंगरात पण आम्ही वायफाय वापरतो, पण नुसता टी व्ही बघत नाही तर खेळात विभागीय स्तरांपर्यंत जातो. मागच्या वर्षी झालेल्या सुंदर शाळा स्पर्धेत आमचा तालुक्यात 2रा नंबर आले. कोणताही बाहेरचा क्लास, ट्युशन न लावता आपली मुलं 10वीत 90पेक्षा जास्त मार्क मिळवतात. सर आणि एक सांगू, हे सगळं अगदी नाममात्र फीस देऊन, म्हणून आमचे पालकही खूप खुश आहेत. आम्ही खूप ॲक्टिव्हिटीज करतो. मागच्या वर्षी केलेला चंद्रयान अगदी दिल्लीच्या समग्र शिक्षा अभियानपर्यंत पोहोचले. आमच्या मुलांनी लिहिलेली गोष्टींची पुस्तकं अगदी पुण्यात प्रकाशित झाली. अशीच ही आमची शाळा आहे ना भारी, याच शाळेविषयी घेऊन येतात माझ्या मैत्रिणीने लिहिलेली कविता. धन्यवाद.